नमस्कार. माग असंच साधारण एक महिना झालं असेल मी खेडच्या घाटातून मी येत होतो आणि त्या खेडच्या घाटातून येत असताना मला त्या ठिकाणी एक वासरू दिसलं होतं आणि ते सुद्धा वासरू जर्सी गायचं होतं आणि ते नवजात म्हणजे नवीनच जन्माला आलेलं साधारण 5-6 दिवस झालेले असतील आणि तो गोरा होता आणि तो गोरा त्या खेडच्या घाटात अक्षरशः कुठूनतरी सोडून दिला होता. त्यानंतर आतापर्यंत असे प्रसंग म्हणजे 2-3 वेळा झाले आणि आजही एक वासरू म्हणजे तुम्ही आता हे पाहताय व्हिडिओमध्ये हे वासरू नारोळी फाट्यावर जर्सी गाईचं वासरू आहे, गोरा आहे आणि तो कोणीतरी सोडून दिलेला आहे. म्हणजे आणि तो बिचारा ते त्याचं तर असेल तरी 2 ते 3 दिवसाचा असेल ते वासरू गोरा. आणि का सोडून दिलं तर जर्सी गायच्या गोऱ्याला किंमत मिळत नाही आणि जर्सी गायचा गोरा सांभाळायचं म्हटलं तर मग ते दूध पिणार. मग ते दूध पिलं म्हणजे मग ते दुधाचे पैसे म्हणजे दूध वासरू पिलं का मग त्या दुधाचे पैसे कसे काय होणार नाही का. म्हणजे म्हणजे केवळ त्या दुधाचे पैसे मिळावे आणि ते वासरू प्यायला नको म्हणून ते म्हणजे 5 ते 6 दिवसाचं किंवा 2 ते 4 दिवसाचं वासरू जे ठराविक सगळे लोकांना मला दूध द्यायचं नाही आहे. असं कोणती प्रवृत्ती का जी केवळ दुधासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गोरा जन्माला आला जर्सी गायचा तर 2 ते 3 दिवसानंतर तो रस्त्यावर सोडून देतात. अक्षरशः इतकी भयानक अवस्था म्हणजे त्या वासराची म्हणजे त्या गोऱ्याची होती त्या बारकेची जाताना पाहिली. आणि गुडगावचे माझे मित्र 1-2 त्या ठिकाणी थांबलो त्या अक्षरशः ते वासरू जवळ येऊन ना आणि सगळ्या ग्रामपंचायतला आता लेटर द्यायला होतं. बोट त्याने त्या वासराने नाही, हे सोडायचं कळलं तसं कळलं 2 दिवस फिरलो ना सोडत नव्हतं ते मग वासरू. त्याला कार्यक्रमच असं लागत. अंगाचे कपडे चाटायचं तुम्ही सोडल्यावर म्हणजे कळतं ना, त्याला कोणची लय गाय भूक खाली लागली झाली, होती, कुठं झाली, व्याकुळ 2 झाली दिवसात. होती. डेअरीवाल्यांकडून मग का कृपा कुठेतरी त्या वासराला जे आज एकतर म्हणजे किती पाप करताय त्या तुम्हाला घर जाऊ म्हणजे नऊ म्हणजे आज लाल हजार नाही, ते किती माणसाला जेवण घेऊन एवढं पुण्य एवढं पुण्य यांना मिळालं तर साहेबांना. मला म्हणजे कोणी आईच्या बघायचं दुधापासून सांगाय. मुक्त करायचं आणि ज्या ज्या बिचाऱ्याला त्याला दुधाची गरज आहे त्याला दात नाही नसते आलेली आणि त्याला अशा अवस्थेमध्ये त्याला दुधापासून तो वंचित करायचं, आईपासून वंचित करायचं आणि कुठेतरी एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा असं रस्त्यावर सोडून द्यायचं. काय आता काय आपण तरी बोलावा. एक हात जोडून नम्र विनंती का या अशी वासरं सोडू नका रे. कारण तो बारीक जीव आहे. जसं आपलं बाळ असतं तसं ते बाळच असतं. त्या बिचारा त्या बाळाला काय यत्न होत असेल त्याला म्हणजे दूध नाही मिळत ते जवळ तिथं असंच व्याकुळ अवस्थेमध्ये पाहिलं. फार भयानक त्याला वेदना होत असतील. कमीत कमी एक काम करा कुठेतरी काहीतरी ना एक माणूसच्या दृष्टिकोनातून ते आपण माणूस आहे ह्या असे तरी नका त्या वर करत गोर आहे गोर. त्याला थांब. आणि सगळ्या ग्रामपंचायतला आता लेटर द्यायला होतो. नाही हे सोडायचं कळा तसं कळन 2 दिवस फिरलो ना मग त्याला कार्यक्रमच लागन. तुम्ही सोडल्यावर कळत ना कोणची गाय खाली झाली, कुठं झाली 2 दिवसात डेअरीवाल्यांकडून. मग प्रत्येक हे जो आहे ना पोलीस पाटील त्यांना पत्र द्यायला पाहिजे ना. अहो आज तुम्हाला घर जाऊ का. आज हजार नाही किती माणसाला जेवण घेऊन एवढं पुण्य यांना मिळालं साहेबांना.